देव अभिराम, आशीर्वाद. पण मी आपली भक्तीच केली नाही. म्हणूनच आलो ना. म्हणजे भक्ती करण्या अगोदर तुम्ही तिथं जा. ते देव आले नाही म्हणून मी आलो. अहो, पण आम्ही तुमची भक्तीच केली नाही. आम्ही तुम्हाला बोलविलं सुद्धा नाही. आता कोण? कशासाठी? मी देव म्हणून. अहो, तुम्ही म्हणतात मी देव आहे, माझी भक्ती कर. अभिराम, श्रीदेव अभिराम. अहो, स्त्री लावा नाही तर देव लावा, तुम्ही कुणी असू द्या. हे लावलेलं नाही, मग हे दिलेलं आहे. हो, असं कुणी कुणी दिलंय? माझ्या भक्तांनी. भक्तांनी. मग त्या भक्तांपर्यंत जा, इथं कशाला आला? भक्त वाढवायला नको. अहो, पण आम्ही तुमची भक्तीच केली नाही. मग आमच्यापर्यंत तुम्ही येण्याचं कारण तरी कोणतं? एकच, आजपासून भक्ती माझी तू व्हायला हवी. का आणि कशासाठी? सक्ती करतोय तुझ्यावर. अहो, या विश्वाच्या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती कुणाची भक्ती करावी, कुणाची भक्ती करू नये हा व्यक्ती ते स्वतः ऐकून ऐकून कंटाळा आला. असं असताना तुम्ही तू का फक्त सांगता? भक्ती करतेस की नाही? मी श्रीदेव अभिराम, वैकुंठीच्या नारायणाचा 7वा अवतार, साक्षात तुझ्या नेत्रासमोर. वैकुंठीचा नारायणाचा तुम्ही 7वा अवतार म्हणे अभिराम. देव अभिराम काहीतरी बोलतो. तुम्ही देव म्हणावं, मी कशाला म्हणू? मी तुम्हाला देवच मानत नाही तर देव म्हणण्याचा संबंध तरी काय? भक्त म्हणून तुला काय हवंय? काहीच नाही. एक काम काय? द्यायचंच असेल ना तर तुम्ही इथून माघारी फिरा. ते कधी शक्य नाही. आणि तुमची तुला भक्ती करणं, आज तुला मी पूर्णपणे दर्शन देऊनच जाणार. पण तुमची भक्ती करणं मला शक्य नाही. शक्य करावं लागेल. का? याला कारण मी देव आहे. देव आहे म्हणून सांगून कोणी देव होत नाही. तेव्हा एक सांगते, मी आपली भक्ती करणार एक आहे. सांग, 2 सांग, नाही तर 3 सांग. आणि वाटेल ते झालं तरी तुम्ही सांगितलात मी देव आहे तर मी कधीच मान्य करणार बंद करावं लागेल. श्रीदेव अभिराम आलाय. आणि अभिरामाची भक्तीला काय करत असेल? या राज्यातून तुला काढून देईल. अहो, किती आवाज वाढवून जरी सांगितलं तरी सुद्धा या राज्याची महाराणी मी आहे. तेव्हा एकच सांगते, या ठिकाणाचा त्याग करा आणि कुणाच्या माघारी चालते वा. अगं, त्याग करायला कुणाला सांगते? या स्वतः अभिमानाने सांगणाऱ्या देवाला सांगते. हा देव अभिराम बरेच दिवस इथंच आहे. हो, इथंच आहात तुम्ही. तुला कळलं नाही? नाही नाही, तू महाराणी ना? समजलं. काय? भावजीनं आपल्याशी युद्ध केलं भाऊजी? आणि तुम्हाला परतावं लागलं. भाऊजी? हो तुझे? हो, कोणते? कर्तव्य. हा, पण त्यांनी सांगितलं नाही काय? तुझा भाऊजी म्हणून. त्याने जरी सांगितलं नाही तरी ज्यावेळी राजगादीवर बसणारे माझी सौभाग्याची देवता त्या स्वामींना कथन करते वेळी मी स्वतः ऐकली. मग त्यांनी काय कथन केलं हे ऐकू नकोस. आता मी कथन काय करतोय ते होय, हे बाजूला ठेव आणि माझी पूजा कर. पण तुम्ही म्हणतात मी तुझा देव वैकुंठीच्या नारायणाचा 7वा अवतार. पण आम्हाला ज्ञात आहे वैकुंठीचा नारायणाचा 7वा अवतार म्हणजे अयोध्यापती प्रभू श्रीरामच हो. अगं ते नव्हे गं, मी आहे. अहो, मी किती वेळा सांगू? तू किती वेळा सांगितलं तर मी हेच सांगणार आहे. आता तुम्ही सांगतात मी देव आहे पण मी तुम्हाला देवच मानत नाही. मग मानत असेल तुला मानावंच लागेल. वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी आपल्या चरणाशी कधी नतमस्तक होणार नाही. तर या विश्वाच्या ठिकाणी मी फक्त प्रभू रामचंद्रालाच मानते. तुझ्या देवाची जर का साखर लावायला हवी असेल, माझे भाईवर देव म्हणून मान्य कर. अहो, देव म्हणून कुणी सांगून भक्त निर्माण करत नाही तर देवाना भक्तासाठी सुद्धा कार्य करावं लागते. तेच कार्य करतोय. माझं कार्य चालू आहे. असं म्हणतो ते देव बोलवावे लागतात. मी बोलवण्याआधी येतोय. माझं कार्य आहे. आणि भक्ती कर म्हणून भक्तांजवळ सांगावंच लागेल. सांगावंच लागेल. अहो, असं कोण सांगतं? अहो, ज्याचा आपल्या जीवनात सारं काही अर्थच नाही, त्याच्या जीवनाला काही अर्थच नाही, तो सांगतो मी देव माझी भक्ती करा. माझ्या जीवनाला अर्थ नाही. आता मला बोलावं लागेल. का? नेमकं तुला काय म्हणायचंय? कारण तुमच्यात माझा रामच दिसत नाही, त्यामुळे तुमच्यात माझा देवच दिसत नाही, त्यामुळे मी तुमची भक्ती मग करणार. तो नेमका राम होता कसा? माझा प्रभू राम कसा होता हे तुम्हाला एक ऐकायचं? सांगतो, एक वचनी एक पत्नी म्हणून मुळीच सांगणार. सांग. हे सारं काही तुम्ही ऐकलं. सत्य, सुचित्व,
दया, क्षमा, शांती, कळवाळूपणा एवढंच नव्हे तर इंद्रिय भोगाविषयी अनासक्ती, नेतृत्व, शौर्य, ज्याची ख्याती कीर्ती या विश्वाच्या ठिकाणी शाश्वत अस्तित्व आणि सनातन ज्याचं अस्तित्व तो माझा प्रभू रामचंद्र हा 10 तत्वाने या विश्वाच्या ठिकाणी नटला गेला आणि त्याच्या चरणी या महाराणी धर्मांगणेचा कोटी कोटी प्रणाम असेल. तो तुमच्या चरणी नाही. मग ते मी निर्माण करेन हळूहळू. हळूहळू करा, पण असं सक्तीचं धोकं ठेवू ठेवायला नको. अहो सांगून आता सामोपचार पुरे झाला आणि असंच जर इथं बोलत राहील तर माझं कर्तव्य अपूर्ण राहील. सांगून जर ऐकत असाल तर माझा सुद्धा कलहा मनान ये सदा कलहाविना हा कर मुखावरी रूपे नदी सीता